दुसरं काय काम असतं, फक्त बाळाला तर घेऊन राहायचं असतं. पण ती बाळाला घेऊन दिवसभर राहणे आणि ती घरातली सगळी कामं करणं एवढं आपण बोलणे इतकं एवढं सोपं नसतं. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बरेच दिवसापासून मला कमेंट्स होत्या की तुझं डेली रुटीन शेअर कर, तू बाळासोबत कसं काय सगळं मॅनेज करते, ब्लॉग किंवा यूट्यूबचं, बाकी सगळं घरची कामं वगैरे कसं काय मॅनेज करते. सो मला अगोदर करू वाटत नव्हतं, कारण कोण कसं निगेटिव्ह कमेंट करतील याची मला खूप भीती वाटायची. त्यामुळे मी एवढे दिवस शेअर केलं नव्हतं. पण तुमचे खूप छान प्रतिसाद आणि खूप छान कमेंटमुळे मला थोडंसं प्रोत्साहन भेटलं. मग ठीक आहे म्हटलं, आपण करू शेअर, जसं होईल तसं आजच्या दिवसाचं जे काही रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन म्हटलं. सो मी उठली होती 6ला. त्याच्यानंतर हे यांचे काही कपडे होते ते अगोदर मी वॉश करून घेतले आणि मग मी 6:30ला वरती टेरेसवर गेली. थोडंसं फिरले. सकाळी फिरलं की खूप छान वाटतं. दिवसभराच्या फिरण्यामध्ये आणि सकाळच्या फिरण्यामध्ये खूप फरक जाणवतो. सकाळी थोडंसं फिरलं की दिवसभरही छान जातो. आणि मग मी घरी आल्यावर इथं विहान उठला होता 7ला आणि सहसा तो कधी 8ला उठतो, कधी 8:30ला उठतो, पण रात्री खूपच लवकर झोपला होता. त्यामुळे तो सकाळी खूप लवकर उठला आणि एकदा तो लवकर उठला की माझी सगळी कामांची मग म्हणजे ज्या त्या वेळेला सगळी कामं होत नाहीत. वरतून फिरून आल्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली. थोडंसं मॉइश्चरायझर, सनस्क्रीम आणि लिप बाम एवढंच लावते मी मॉर्निंगला. सो मी वरतून वॉक करून आली तेव्हाच विहान उठला होता. त्यामुळे मला ट्रॅकवर वगैरे जाता येत नाही, कारण मग तो मध्येच उठू शकतो म्हणून. तर आल्यानंतर मग मी सगळं आंघोळ वगैरे केलेली आहे आणि माझं मॉर्निंगचं रुटीन असं साधं सिम्पल असतं. सो आता मी देवपूजा वगैरे करून घेते. नंतर इथं मी देवपूजा वगैरे सगळं आवरून घेतले. सकाळी आवरलं की खूप छान वाटतं. आणि इथं विहान सकाळ सकाळी आंघोळ केला आहे. कारभार केला की त्याला सकाळ सकाळीच लवकर आंघोळ घालावी लागते. त्याला आता पुसून घेते आणि कपडे घालून घेते. आता कारभार वगैरे म्हणजे तुम्ही समजून घ्या. तो सकाळी शी वगैरे केला की मी त्याला लवकरच आंघोळ घालते, नाहीतर मग थोडी थंडी वगैरे असेल तर नंतर वगैरे घालते. म्हणजे कसं हे टायमिंग असं फिक्स नसतं, डिपेंड असतं. कधी दुपारी पण मी त्याला आंघोळ घालते, कधी लवकर घालते, कधी 10-11च्या टायमिंगला घालते, जसं त्याच्या मूडवर असतं. सो इथं त्याला तयार वगैरे केलं. मी काही ड्रायफ्रूट्स असे भिजत घालते, याच्यामधले यांच्यासाठी काही विहांसाठी आणि माझ्यासाठी असं म्हणून. इथं मग माझं कोमट पाणी आहे, तर 2 बदाम आणि कोमट पाणी मी येतं. सो त्यानंतर माझा प्रयत्न असतो की डेली मी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी आणि 2 बदाम तरी खाण्याचा. सो कधी कधी विसरते, त्यावेळेला नाही खात, मग फक्त कोमट पाणी पिते. नाश्त्यासाठी मी चहा आणि पोहे बनवलेले आहेत. इथं आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. कधी नाश्ता नाही केला तर नॉर्मल जे काही बनवलेलं असतं टिफिनसाठी तेच खातो आम्ही. आणि विहानले तेव्हा तेच भरवते मी. त्याला असं वाटतं की मी त्याला घेईन म्हणून तो मला बाय करत नाही. चला बाय पिलू, हा या फिरून, मी जेवण बनवते. हा हे मग विहानला टेरेसवर घेऊन गेले. तोपर्यंत म्हटलं मी भाजी आणि भाकरी करून घेते. तर मग मी तांदळाची भाकरी करत आहे. त्याच्यामध्ये मी गरम करून पाणी घालते, जेणेकरून डब्यामध्ये भाकरी छान सॉफ्ट राहावी म्हणून. आणि एक साईडला मी इथं बिनीसची भाजी करणार आहे, ते भाजायसाठी म्हणून मग मी एक साईडला गॅसवर ठेवलेला आहे. आता हे इथं मी दोन्ही एकदम करत आहे, कारण मग खूप लेट होईल मग ह्यांना. त्यामुळे मग ज्या काही भाज्या असतील तर त्या आम्ही रात्रीचीच अशी तयारी करून ठेवते, जेणेकरून. आणि भाकरीचं म्हटलं तर लहानपणापासून भाकरी करूनच सवय आहे, त्यामुळे मला भाकरी पटपट पटपट येतात. चपाती म्हटलं की सकाळी खूप गोंधळ होतं, त्यामुळे शक्यतो मी चपाती टाळते. आणि यांनाही तसंही चपाती एवढी आवडत नाही, त्यामुळे भाकरीच आवडते. त्यामुळे हे म्हणतात की मला डब्याला भाकरीच दे, हवं असेल तू संध्याकाळी चपाती कर. त्यामुळे मग मी इथं डब्याला भाकरी करत आहे. आणि सो इथं माझ्या भाकरी पण झाल्या होत्या करून. साईडलाच बघा बिनीसही मी भाजून घेतले होते, म्हणजे दोन्ही कामं माझी एकदम झाली. त्याचबरोबर मग इथं मी भाजी फोडणी देत आहे. भाजीला अगदी सिंपल मी फोडणी देते, जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकते. त्याच्यानंतर मग कांदा, टमॅटो टाकते आणि बिनीस छान मग तेलामध्ये परतून घेते. त्याच्यानंतर हळद, तिखट, मीठ सगळंच टाकून बिनीस 2-3 मिनटं झाकून वरतून थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट टाकते, म्हणजे भाजी छान लागते. त्यामुळे डाळ वगैरे मला एवढे आवडत नाही बिनीसच्या भाजीमध्ये. शेंगदाण्याचं कूट घातलं की कशी थोडीशी खायला जाते.
आता जोपर्यंत भाजी इथं शिजते तोपर्यंत मी विहानचं जे काही आता नॉर्मल मॉर्निंगला खायला द्यायसाठी मी इथं त्याच्यासाठी गव्हाचा शिरा करणार आहे. कधी कधी हा मी त्याच्यासाठी देते अल्टरनेट वगैरे असं, कारण तो छान खातो. तर कढईमध्ये 1 चमच मी तूप टाकले, त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि जे काही मी ड्रायफ्रूट्स भिजत ठेवले होते ते मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि जे साईडलाच गरम पाणी पण करून घेतलेलं, गरम पाणी ॲड केलं आणि छान गुटळ्या वगैरे होत्या त्या सगळ्या मोडून घ्यायचं. ड्रायफ्रूट्स ॲड करायचे पेस्ट आणि त्यानंतर थोडं स्वीटनेससाठी मी इथं गूळ टाकला आणि 5 ते 10 मिनटं छान शिजू द्यायचं. आता हे शिजेपर्यंत मी बाकीचं सगळं आवरून घेते आणि हे सगळं करेपर्यंत किती पटकन टाईम जातो. त्यानंतर इथं यांचा डबा भरून घ्यायला घेतला मी. डब्यामध्ये भाजी आणि भाकरी एवढंच देत होती मी आज, नाहीतर कधी कधी राईसही देते. तर जसा वेळ असेल तसं मी करण्याचा प्रयत्न करते. कधी कधी मग काही असेल पनीर वगैरे तर मग जिरा राईस वगैरे असं काही बनवून देते. मग त्यानंतर मग इथं सगळं हे आवरलं, डबा वगैरे भरून घेतला. आता हे जायची यांची सगळं आवरत होते, त्याचबरोबर म्हटलं की मी विहानलाही भरवून घेते. नंतर विहानला भरवायचं म्हणजे तो यांच्या पाठीपाठी करतो, त्यामुळे सगळ्यात अगोदर मी इथं विहानला भरून घेतलं आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करू म्हटलं. आताच्या ऑफिसला गेलेले आहेत आणि खरी कसरत म्हणजे इथून पुढे संध्याकाळपर्यंत चालू होते हे येईस तोपर्यंत. सो आता जस्ट हे गेलेले आहेत. विहान इथं पेन आणि पुस्तक दिलंय त्याला, तो थोडंसं त्याच्यावर हे करत बसतो. आता हे गेले की मी सगळ्यात अगोदर किचन आवरून घेते आणि जशी मी किचनमध्ये गेली तसं विहान पण माझ्या पाठीपाठी आला होता. नंतर तो मला काही करायला देत नव्हता, मग मी अगोदर गेली, त्याला झोपवली आणि मग किचनमध्ये येऊन आवरावरी केली. आता हे मी डेली घासते असं नाही, ज्या वेळेला विहान झोपतो त्यावेळेलाच अशी कामं काढायला घेते, नाहीतर तो असतानाही कामं करणं पॉसिबलच होत नाही, कारण तो सतत माझ्या पाठीमागे करतो. पाणी वगैरे पडलेलं असतं त्याच्यामध्ये तो पडू शकतो, म्हणून मी शक्यतो टाळते तो जागे असताना अशी कामं करायला. सो झोपला होता तसं म्हटलं, मला वाटलं की तो आज भरपूर वेळ झोपेल, तर मी किचन वगैरे सगळं व्यवस्थित धुवून घेते. तर मग मी इथं किचन वगैरे सगळं धुवून घेतलं. त्यानंतर मग जी भांडी वगैरे होती ती घासायला घेतली. सकाळी नाश्ता केल्यानंतरची अगोदरची भांडी होती ती घासली होती आणि जेव्हाची तेव्हा भांडी वगैरे पटपट घासली की नंतर मग कंटाळा येत नाही, त्यामुळे भांडी मी कधी साठवून ठेवत नाही. जेवढे होतील तेव्हा पटपट घासत राहते. सो इथं भांडी वगैरे घासून घेतली. त्याच्यानंतर बेसिन वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलं, कारण हे माझं डेलीचंच असं रुटीन आहे. भांडी वगैरे झाली की हे सगळं असं क्लीन करते आणि त्यानंतर मग थोडंसं बाहेरचं आवरायला आले मी. बाकी सगळे गेले कीच मी बाहेरचं वगैरे आवरायला घेते, कारण मग परत जाण्याच्या याच्यात सगळं घाण होतं. म्हणून म्हटलं की हे सगळे गेले की आपण एकटे घरात असतो तेव्हा निवांत ही सगळी कामं करता येतात. म्हणून मग मी हे गेल्यानंतर मग जे काही फ्रीज वगैरे आहे सगळंच म्हणजे हे नॉर्मल डेलीच मी असं पुसत राहते, कारण रोजच्या रोज पुसलं की एवढी धूळही पडत नाही, त्यामुळे हे माझं डेलीचंच आहे. त्यानंतर इथं विहान झोपला होता, त्याला झोपवलं होतं, तर मी म्हटलं की बेडशीट धुवायला घेते, म्हणून मी उठवून त्याला खालती झोपवलं आणि हे बेड वगैरे सगळं थोडंसं म्हटलं क्लीन करून घेते. तो झोपलाच आहे तसं, मला वाटलं की तो लवकर उठणार नाही आणि जसं मी त्याला खालती झोपवलं तसं तो उठला. त्यानंतर मग मी इथं त्याला बेडशीट वगैरे घालून देत होते, पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता, रडायला लागला होता. मग तसंच मी घेऊन त्याला सगळं बेडशीट वगैरे घालून घेतलं, कारण कधी एकदा असं करतो ना की बिलकुल ऐकतच नाही तो माझं. आणि त्यानंतर ट्रायपॉड वगैरे बघून तर मग तो अति पळायला लागतो, म्हणून मी शक्यतो त्याच्या पुढ्यामध्ये ट्रायपॉड वगैरे असं काढत नाही, कारण मग त्याला तेच हवं असतं. आता उठला की तो परत पटकन झोपणार नाही. म्हटलं की झाडू मारून घेऊ, नाहीतर काय पडलेलं वगैरे असेल तर तो खायला बघतो आणि बेड खाली हे मला डेली सापडतं त्याची खेळणी, तो नेहमीच बेड खाली वगैरे घालत राहतो आणि मी सुपली आणि छोटा झाडू घेऊन येते त्याच्यासाठी, कारण त्याला माझ्याकडचं झाडू हवा असतो म्हणून. आणि मग इथं मी झाडून वगैरे घेतलं आणि त्याला जसं ट्रायपॉड दिसेल ना तसं तो तिकडं पळत होता, म्हणून मला शक्यतो तो पाडेल याची खूप भीती असते. तो आता 11:15 झालेले आहेत, बघितलं तुम्ही मी झाडून घेतलं. शक्यतो मी काय करते, तो झोपला ना की पटकन झाडू आणि फरशी करून घेते, पण नेमकं मी म्हटलं की बेडशीट बदलावं लगेच पटकन, तसं झोपला तसं धुवून घ्यावं म्हणून. तर तो बेडशीट बदलण्याच्या नादामध्ये तो उठला आणि मग आता झाडू वगैरे झालेला आहे. तर आता मी कपडे धुवायचे आहेत आणि थोडंसं ऊन नाही आहे, जर लेटनं धुतलं तर कपडे पटकन सुकत नाहीत, म्हणून मग मी आता ह्याला घेऊनच कपडे धुते. काय म्हणजे थोडं पाण्यामध्ये खेळ करायसाठी बघतो, पण मी थोडंसं ओरडली की मग गप्प उभं राहतो. सो चला तर मग कपडे वगैरे धुते आणि मग भेटू आपण.
साधारण 12 वगैरे वाजले होते. मी कपडे वगैरे धुवून आली. त्याच्यानंतर ह्याला वरती घेऊन मग टेरेसवर थोडं एक 10 मिनटं फिरवून आणलं आणि मग इथं आम्ही दोघंही भाकरी खायला बसतो. मी त्याच्यासाठी छोटे छोटे तुकडे करून देते. तो मी जसं भाकरीमध्ये बुडवतो तसं तो आपणही करून खाण्याचा प्रयत्न करतो आणि बारीक बारीक दिलेले सगळे तुकडे तो खातो. तर मी असं डेली त्याला घेऊन बसते मी जेव्हा भाकरी वगैरे खाते तेव्हा, कारण तो आमच्या ताटातलं खायला शिकतो म्हणून. जेवण वगैरे केल्यानंतर मी कुकर लावला आणि विहानसाठी पालक राईस केला, कारण सकाळी फक्त त्यानं शिरा खाल्ला होता आणि तेवढ्यावर काही त्याचं पोट भरणार नाही आणि माझ्या त्यातले छोटे छोटे तुकडे खाऊन काही त्याचं पोट भरणार नाही, म्हणून मग मी त्याच्यासाठी पालक राईस केला आणि इथं भरवून घेतलं. एकदा त्याला भरवलं की तो चांगला झोपेल, कारण त्याची सकाळी झोप अर्धवट झाली होती आणि अर्धवट झोपेमध्ये तो खूप किरकिर करायला लागतो. त्यामुळे म्हटलं की त्याला पोटभर भरवून घेते. जेवल्यानंतर विहानने थोडी मस्ती केली आणि त्याच्यानंतर तो झोपल्यानंतर जी काही खेळणी वगैरे विस्कटलेली असतात ती सगळी आवरली. परत एकदा मी झाडू मारलं आणि म्हटलं की फरशी पुसून घ्यावे. शक्यतो मी तो झोपला कीच फरशी पुसते, नाही तर मग पाय वगैरे स्लिप होऊन पडू शकतो. त्यामुळे मी कधी फरशी पुसायसाठी गडबड करत नाही. जागे असताना झोपला की मग निवांत पुसता येते म्हणून. आणि जोपर्यंत फरशी पुसत नाही तोपर्यंत मला क्लीनच वाटत नाही, पण काय करणार, बाळासोबत आपण ही सगळं ॲडजस्ट करावं लागतं. त्यामुळे विहान झोपला की निवांत मी इथं फरशी वगैरे पुसून घेतली. त्यानंतर मीही माझं स्वतःचं थोडंसं आवरलं. कसं बाळ झोपलं की ह्या गोष्टी सगळ्या आवरायला भेटतात, नाही झोपला की मग आपणही त्यांच्याबरोबर रेंगाळत बसतो. तर 2:15 झालेले आहेत आणि माझी ऑलमोस्ट सगळी कामं संपलेली आहेत आणि विहान झोपलं होता. त्यावेळेस मी फरशी पुसून घेतली आणि त्याला भरवलेली जी भांडी होती, कुकर वगैरे लावलेला, तर ती सगळी घासून घेतलेली आहेत. आणि डेली हेच सेम रुटीन असतं असं नाही, बाळानुसार हे रुटीन चेंज होत जातं. आणि इथं कुठेही मी म्हणणार नाही की मी एकटीनं सगळी कामं करते. त्याचबरोबर माझे मिस्टर म्हणजे मला छोट्या गोष्टींमध्ये ते मला मदत करतात. त्याचबरोबर विहानचे काका आहेत जे की संध्याकाळला बाळ काही करायला देत नाही तेव्हा मग ते विहानला घेतात किंवा मग कधी छोटी मोठी अशी काही मदत करतात. सो फॅमिली थोडी सपोर्टिव्ह असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप इझिली मॅनेज होतात. हा कधी माझी खूप चिडचिड होते मी, आणि तेवढ्यापुरतं मी मला जो काही राग आहे तो मी त्यांच्यासमोर व्यक्त करते आणि थोड्या वेळानं परत मी नॉर्मल होते. सो त्या दोघांनाही माहिती आहे माझा स्वभाव, त्यामुळे तेही ॲडजस्टमेंट करून घेतात. कारण बाळ साहजिकच आहे, बाळ छोटं आहे, त्याचबरोबर घरातले प्रत्येक काम करायचं असतं. आणि एक लेडीजलाच माहीत असतं की आपण कुठं काय वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या कधी काय खराब होतील काय होतील हे सगळं आपल्यालाच मॅनेज करावं लागतं. सो आजचं हे नॉर्मल असं रुटीन होतं. खरं सांगू का, मला कोणाचाही असं फोर्स नाही की तू कर, जॉब कर किंवा हे कर ते कर. सध्या मोस्ट ऑफ प्रायोरिटी बाळाची आहे आणि ते तू छान म्हणजे त्याच्याबरोबर टाइम स्पेंड वगैरे कर म्हणतात. पैशाचा विषय येतो नाही असं नाही, सगळ्यांनाच येतो, पण ते आत्ता ही गोष्ट इथेही महत्त्वाची आहे. बाळ महत्त्वाचं आहे, त्याच्याबरोबर बाकीच्याही गोष्टी असतात, घर सांभाळणे हेही महत्त्वाचं असतं. तर हे सगळं करताना मला खूप म्हणजे एक टाइमला असं होतं की मला जेवायलाही भेटत नाही दुपारचं, किंवा सकाळी असेल ती मी डायरेक्ट दुपारी जेवते, असं खूप वेळेला झालेलं असेल. किंवा मग ब्लॉग एडिट करत बसते आणि तेच मग त्यामुळे भरपूर असा टाइम जातो की मग त्याचं हेच राहत नाही. मी बाळाला कसं करते, इथं खेळवत थोडासा ब्लॉग आता एडिट करते, मग थोड्या वेळाने एडिट करते, कारण मग संध्याकाळची परत सगळी कामं असतात आणि त्याचबरोबर ती कामंही करणं तेवढंच महत्त्वाची असतात. बाळाला प्रत्येक टाइमला त्याचं खाऊ देणं, त्याचबरोबर तो सू करतोय हे कारण मी शक्यतो हागीज वगैरे त्याला वापरत नाही, त्यामुळे तो सू करतोय का, तिथं पडू शकतो तो, त्याला लागू शकतो. ह्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्याच्यात ब्लॉग पण करायचा असतो आणि मग बाकीच्याही सगळ्या गोष्टी करायच्या असतातच. बाकीची बरीचशी घरातली कामं असतात जी फक्त आपल्याला माहीत असतात. असं म्हणत नाही की कुठं मी एकटीची सगळी कामं करते, ही कामं सगळ्यांनाच आहेत आणि ही कोणाला चुकलेली नाही आहेत. पण थोडंसं बाळ असतानाही म्हणजे कोणी घ्यायला नसतानाही थोडीशी कामं अवघड वाटतात. तो मी अशी दुपारची झोपत नाही. ह्या दुपारच्या विहान झोपतो ना त्यावेळेला मग मी काय, एक तर ब्लॉग असेल तो ब्लॉग एडिटिंग करणे किंवा दुसऱ्या ब्लॉगचं काहीतरी करणे, किंवा विहानसाठी खाऊ वगैरे तो झोपलेला असेल तेव्हा मग मी बनवते. तर ते मग व्हिडिओ असेल तर तो शूट वगैरे करते, किंवा अशी काही ना काही तर कामं करत राहते. किंवा मग बाकी कुठं काय ठेवलंय का हे बघणे, किंवा असं बरीचशी कामं असतात जी आपण छोट्या गोष्टी ब्लॉगमध्ये नाही शेअर करू शकत. ही अशी छोटी मोठी कामं असतात ती करते मी त्या दुपारच्या वेळेमध्ये.
आणि थोडासा वेळ भेटला तर मग स्वतःसाठी थोडंसं काहीतरी करते, मग स्वतःकडे थोडासा वेळ देते मी. किंवा कधी एखादं खूप म्हणजे लवकर बाळ झोपलं असेल तर दुपारच्या टायमिंगमध्ये सगळं, आता ब्लॉग ही कधी कधी नसतो, त्यावेळेला कधी मी कोणतं पुस्तक वाचणे म्हणा किंवा मग दळप असेल किंवा काय असेल, अशी बरीचशी कामं असतात, कपडे व्यवस्थित ठेवणे असेल, ही अशी सगळी मग मी दुपारच्या वेळेला कामं करून घेते. आणि ह्या गोष्टीचा मला कधीच कंटाळा येत नाही. ही आता ही कामं होती, मी जॉबला जायची तेव्हाही ही सगळी कामं करायची. फक्त आता फरक एवढाच आहे की आता इथं बाळ आहे आणि बाळाबरोबर ही सगळी कामं करण्यामध्ये खूप छान वेळ जातो. साहजिकच आहे थोडंसं कधीही म्हणजे कंटाळा येतो, पण ह्या गोष्टींमध्ये छान मी एन्जॉय करते. बरेच दिवसापासून म्हणजे तुझं डेली रुटीन शेअर कर म्हणत होते, पण मला नव्हतं करू वाटत, कारण मग कोण कसं कशावरून जज करेल, कोण कसं कमेंट करतील ह्याची मला खूप भीती वाटत होती. कारण मी यूट्यूबवर सध्याच नवीन आहे आणि लोक एवढ्याशा गोष्टीवरून पण खूप असे कमेंट करतात आणि मग ते एखादी जर निगेटिव्ह कमेंट आली तर मग आपल्याला वाईट वाटू शकतं आणि मग ते थोडंसं हे होऊ शकतं. त्यामुळे मग माझं डेलीचं रुटीन असं नव्हते शेअर करत. नॉर्मली मी असं ब्लॉगमधून थोडंसं दाखवलंच होतं विहानच्या खाऊसोबत की ह्या टायमिंगला हे असं करते, पण असं पूर्ण डिटेलमध्ये मी नव्हतं शेअर केलं. कारण कोण कसं काय विचार करून कशी कमेंट करेल ते सांगता येत नाही. मग त्यामुळे मला नव्हतं करू वाटत. पण बरेचसे असं असतं ना की बाळाला घेऊन या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते किंवा कसं काय करतेस. खरं सांगू का, कधी कधी खूप थकवा येतो या सगळ्या गोष्टीमुळे. पण आपण फक्त दुसऱ्यांना बोलून दाखवू शकतो, पण आपल्या मनात काय चालू आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असतं. आणि हे सगळं गोष्ट फक्त एक आई झाल्यावरच कळतं, कारण आपण कसं बाळासोबत कसं ऍडजस्ट करतो, त्याच्याबरोबर कसं म्हणजे किती गोष्टी असतात ज्या मला सांगताही येत नाही, तेवढ्या गोष्टी असतात करण्यासारख्या. आणि आपण ठीक आहे, दुसरे आपल्याला बोलतात काय एवढं करता येत नाही का, एवढं सोपं दुसरं काय काम असतं, फक्त बाळाला तर घेऊन राहायचं असतं. पण ती बाळाला घेऊन दिवसभर राहणे आणि ती घरातली सगळी कामं करणं एवढं आपण बोलणे इतकं एवढं सोपं नसतं. तेच जर आपण कोणाला तरी म्हटलं ना की तुम्ही एक दिवस बाळाला सांभाळा आणि त्याचबरोबर सगळे कामं करा, तर ते पॉसिबल नाही होत कोणाला. कारण आपण जस्ट त्यांना 5-10 मिनिटं जरी देऊन गेलो ना तर बाळ कसं हे करतं ते फक्त आपल्याला माहीत असतं. सो तरी त्या मनाने बऱ्यापैकी मला हे वगैरे सपोर्ट करतात. सकाळच्या मी असं म्हणणार नाही की सगळी कामं मीच करते. सकाळच्या कधी विहानने काय नाही करायला तर भाजी फोडणीपासून मग चहा नाश्त्यापर्यंत कधी कधी हे करतात. आणि त्यापासून मग बाकी कधी सुट्टीच असेल तर त्याही दिवशी मग ह्यांची मदत मला खूप मिळते. त्याचबरोबर मग जर नवरा सपोर्टिव्ह असेल ना तर ह्या गोष्टी सगळ्या खूप छान इझिली मॅनेज होतात. आणि त्याच मनाने मी खूप लकी आहे की मग हे मला एवढ्या सगळ्या गोष्टीसाठी सपोर्ट करतात. जेव्हा मी म्हटलं होतं ना की मला यूट्यूब स्टार्ट करायचं आहे तर तेव्हा ह्यांनी मला बिनधास्त म्हटलं होतं की हा कर, तुला जे करायचं आहे ते कर. मला कधीही कोणत्या गोष्टीपासून म्हणजे ह्यांनी नकोच म्हटलं नाहीये, ना कुठले ड्रेस घालण्यापासून ना मला कसं राहायचं आहे कसं, कधीच असं कोणतेच रिस्ट्रिक्शन नव्हते दिले आणि अजूनही नाहीये. तुला जसं वागायचं आहे तसं तू वागवू शकतेस. तर मग हे खूप छान वाटतं, म्हणजे थोडंसं सपोर्टिव्ह असले की या सगळ्या गोष्टी इझिली मॅनेज होतात. आणि त्यामध्ये विहान पण एवढाही तो कधी हे करत नाही. आज थोडासा तो लवकर म्हणजे रात्री खूप लवकर झोपला होता, त्यामुळे थोडासा तो सकाळी लवकर उठला म्हणून थोडासा आज तो चिडचिड करत होता. नाही तर नॉर्मली छान खेळतो वगैरे, तो मजा वगैरे करतो. जर त्याची कधी झोप पूर्ण नाही झाली ना फक्त त्यावेळेला तो थोडासा किरकिर किंवा चिडचिडेपणा करतो. आणि बाकी त्याचं असं म्हणणं असतं की मी जिथं काम करणार तिथं पाठीमागे येतो, पण मला खूप लक्ष देऊन मग ती प्रत्येक गोष्ट करावी लागते. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की तो सू करून तिथं पडू शकतो किंवा काय पडलेलं असेल तो पटकन तोंडात घालू शकतो. त्यामुळे असं बिनधास्त होऊन कोणतं काम करता येत नाही, पूर्ण म्हणजे त्याच्याकडे अगोदर लक्ष द्यावं लागतं. म्हणून मी मग मध्ये तो खूप असं चिडचिडी वगैरे करतो, तेव्हा मी ब्लॉगिंग नाही करत, तेव्हा तो वेळ फक्त मी त्याच्याकडेच देते. कारण मग ती खूप महागात पडू शकतं छोटी गोष्ट. बरेच जण विचारत होते की आम्हाला घरची कामं होत नाहीत आणि त्याचबरोबर तू बाळ आणि यूट्यूबचं कसं काय मॅनेज करतेस. तर खरं सांगू काय, ते फक्त मला माहिती आहे मी कसं मॅनेज करते. खूप म्हणजे कधी कधी मी दुपारची झोपतही नाही. पूर्ण वेळ म्हणजे माझं डोकं तेच चाललेलं असतं की मला आता हे करायचं आहे ते करायचं आहे, ह्या गोष्टीची आता तयारी करायची आहे. बाळ जेव्हा झोपतो थोडा वेळ भेटतो ना त्यावेळेला मी बाकीची सगळी तयारी करून ठेवायची. मग तो झोपला की पटकन ते शूट करायचं, म्हणजे एखादी जर हे असेल तर, किंवा मग त्याला घेऊनच त्याला थोडंसं वही किंवा पेन देऊन मग त्याला तिथं बसवायचं. 10 वेळेला त्याच्याकडे बघावं लागतं तो काय करतो का, काय तोंडामध्ये घालतोय का, ह्या सगळ्या गोष्टी
गोष्टी खूप बघणं महत्त्वाच्या आहेत, नाहीतर मग उद्या असं होऊ शकतं की तुझं लक्षच नव्हतं, तू यूट्यूबवर व्हिडिओ करत होतीस आणि बाळाने इकडे काय खाल्ला पडला की मग ते सगळं माझ्यावर येतं. हेही मला चांगलं माहिती आहे की जे मी इथपर्यंत व्यवस्थित सांभाळलं ते कोणी बोलणार नाही मला, पण माझ्याकडून एवढीशी छोटीशी चूक झाली आणि ते सगळं तर माझ्यावर सगळं परत बोलू शकतात. ही गोष्ट आधी इथं मी पिट्ट करून घेतले आणि तेव्हाच मग त्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित हे करते. भले इथं थोडंसं ज्या दिवशी मला खरंच म्हणजे वेळ भेटत नाही, विहान थोडासा किरकिर करतो, त्या दिवशी मी यूट्यूबचं काही बघत नाही, मोबाईलकडे बघतही नाही पूर्ण, म्हणजे त्याच्यावर बरंच वेळ देते. कारण कधी कधी असं होतं ना की तो बिलकुल खेळत नाही, त्याचं असं म्हणणं असतं की मी तिथं बसून राहावी आणि मग तो स्वतः खेळतो. मग असं बऱ्याच वेळेला करतो तो, तेव्हा मी त्याच्याकडेच वेळ देते, तेव्हा यूट्यूबचं काही करत नाही. जेव्हा तो छान खेळायला वगैरे लागतो तेव्हा, किंवा मग हे घ्यायला असतात किंवा तो झोपतो त्यावेळेला मग मी काय करते, किंवा त्याला घेऊनच बऱ्याच वेळेला असे तुम्ही बघितला असेल की माझा एक नाचणी सत्वाचा व्हिडिओ आहे, त्याचे खरंच खूप छान व्ह्यूज आहेत आणि तो व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितला असेल ना तर विहान तेव्हा पोटाने जायचा आणि तो पोटाने जात होता आणि मी इकडे व्हिडिओ शूट करत होती आणि एका ह्यानं बघून इतक्यापर्यंत मी ते व्हिडिओ शूट केलेले आहेत त्याला बघत, आणि ते आत्ता त्याचे एवढे छान व्ह्यूज झालेले बघितले ना की मला खूप छान वाटलं की त्या व्हिडिओला एवढा सगळं सपोर्ट, म्हणजे मी कुठेतरी ती मेहनत केलेली सफल झाली असं वाटलं मला त्या व्हिडिओमध्ये. आणि माझं खरंच असं मनापासून होतं की मी काहीतरी छान करावं, म्हणून मी काय बघा असं बाकीच्यांचे बरेचसे तुम्ही ब्लॉग वगैरे बघितला, मी कोणाला जज नाही करत आहे, पण मी सांगते छोटी भांडणं हे ते असं बरेचसे शेअर करतात, पण माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कधीच कुठं असं जाणवलं नाही आहे, जाणवणारही नाही आहे. कारण मग मला फक्त पॉझिटिव्हिटी शेअर करायची आहे. निगेटिव्ह गोष्टी थोड्याशा लाईफमध्ये होत असतात, पण त्याच्यामधून आपण काहीतरी छान शिकतो आणि मग पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, असंच माझं आहे. आणि मी थोडी शॉर्ट टेम्पर म्हणू शकता, कारण मला प्रत्येक गोष्टीचा पटकन असा राग येतो, पण मी तो थोड्या वेळाने पटकन विसरते पण आणि परत बोलायला जाते, असं होतं माझं. सो अशी काही आहे माझं. आणि तुम्ही मला अजून पटकन म्हणजे एवढ्या व्हिडिओमध्ये मला तुम्ही अजून ओळखलं पण नाही आहे, जसे जसे माझे व्हिडिओ होतील तसे तुम्ही मला ओळखालच. नॉर्मल असं काही असतं माझं रुटीन, आणि तर प्रयत्न करेन की जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक दिवस इव्हनिंगचं पण मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करेन. तर आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.